आता तोच दादा काय वाटतं आपल्याला? मराठवाड्याचा जर निर्णय घेतला आरक्षणाचा, बाकीच्या महाराष्ट्राला नाही भेटला, तुम्हाला दिलं तर काय? नाही असं अर्धवट चालत नाही. हे पण आमचे भाऊ आहेत विदर्भातले. मराठा समाजाला आज ओबीसी मधून आरक्षण असून ओबीसी मधले मराठा बांधव या ठिकाणी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले कुणबे असून या ठिकाणी आहेत. मग आम्ही मराठवाड्यातले जरी आम्ही असलो, मी नांदेड उमरी, तरी बी आम्हाला जरी मराठवाड्यातल्याला आरक्षण देतो म्हणले, आम्हाला ते मान्य राहणार नाही. शेवटी आमच्या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाचा आदेश आम्ही सर्व मान्य करणार. मनोजदादाच्या आदेशानं सर्व चालणार. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला सुद्धा, मीडिया खूप चांगला आहे. मीडियात सगळ्याला काय बी करू शकतो, मीडियात सगळ्याला झिरो करू शकतो. मीडियानं कोणाची सुपारी घेऊन सुपारी नाही घेतला त्यांनी, सकाळपासून उक्त घेतलं NDTV आणि ABP माझं प्रत्येक 10 मिनिटाला. स्वतः दादा सकाळी असं झालं, CSTवर आम्ही बसले होते, तर आम्ही शांततेत आम्ही आंदोलन करू राहिले होते. काही 2-3 नाव नाही घेत, पण 2-3 न्यूज चॅनलवाले जे रिपोर्टर होते त्यांना आम्ही हटकलं, कारण ते न्यूज ते कानात बोलत होते, आम्हाला आवाजात समजत नव्हतं. पण आमच्या काही कार्यकर्त्यांना ऐकू आलं की ते काय सांगू राहिले ते लोकांना, की बुवा हे मराठा लोक हुल्लडबाजी करताय, आंदोलनाच्या नावाखाली बुवा मुंबईला हे करताय, म्हणजे असं आम्ही त्यांना लगेच हे केलं सगळ्यांना, की आम्ही असं नाही करत, व्यवस्थित बातम्या दाखवा. कारण काय साहेब, मी उत्तर महाराष्ट्रातला आहे. मी कुठले तुम्ही? उत्तर महाराष्ट्र, जळगाव भुसावळ साहेब. मी ओबीसी, म्हणजे माझ्या घरचे सगळे ओबीसी होते. मी बाई ओबीसी, माझ्या तिघी बहिणी ओबीसीच्या घरी आहे, आणि मी एकटा जनरलमध्ये, बरोबर. म्हणजे आमची सगळी फॅमिली ओबीसी आहे. काय म्हणणं आहे तुमचं? पण मी एकटा जनरलमध्ये. ते जे सरकार आज सकाळपासून म्हणतंय फक्त मराठवाडा, बघितल्या तुम्ही बातम्या? बघितल्या ना. पश्चिम महाराष्ट्रानं काय घोडं खाल्लंय? सरकारचं मत काय? आंदोलन थंड होईल ना, मग जो भाग पेटलेला त्याला देऊन टाकायचं, म्हणजे ते शांत होऊन जाते. आणि पश्चिम महाराष्ट्र नाही, ऐका सातारा गॅजेट आणि मुंबई गॅजेट, पश्चिम 3 मागण्या दादाच्या हातात. ही तिन्ही मागण्या पूर्णपणे व्हायला पाहिजेत. अर्धवट नको आहे आम्हाला. मराठवाड्याचा प्रश्न मिटल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र थंड बसेल असं वाटतंय? अजिबात बसणार नाही आहे. मनोजदादांनी सांगितले संपूर्ण महाराष्ट्राला सरसकट दिल्याशिवाय कुठलाही मराठा समाज थंड बसणार नाही. हे फडणवीसला बी तुम्ही सांगा. आणि दुसरा विषय सर,